नमस्कार, समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत छोले आणि टम्म फुगणारे भटुरे याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर भटुरे बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यानंतर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। हे दोन्ही एकत्र करून चाळणीने चाळून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने आता चाळलेल्या पिठामध्ये आता मी अर्धी वाटी दही टाकून घेणार आहे। त्यानंतर 1 पळी तेल टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, त्यानंतर पाव चम्मच खायचा सोडा टाकलेला आहे आणि 1 चमचा पिठी साखर टाकून घेतलेली आहे। हे सर्व साहित्य टाकल्यानंतर पूर्णपणे पिठाला चोळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने पिठाला पूर्णपणे चोळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदमच पाण्याचा वापर करायचा नाही, थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टसर मळून घ्यायचं आहे। पीठ मळत असताना एकदमच पाणी टाकायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने आता थोडे थोडे पाणी टाकूनच आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्त असं भटुरेचं पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता हे पीठ मी 10 ते 15 मिनिटं मस्त असं मुरण्याकरिता ठेवायचं आहे। पीठ मुरतंय तोपर्यंत आता आपल्याला छोले शिजवून घ्यायचे आहेत। तर इथे मी 1 वाटी छोले रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते मस्त असे टम्म फुगलेले आहेत। त्यानंतर आता छोले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये टाकून छोले बुडेल इतपतच आपल्याला पाणी टाकायचं आहे। त्यानंतर 2 तेजपत्ता टाकलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। छोले शिजत असताना थोडंसं मीठ टाकून घेतलं की छोले एकदम टेस्टी असे चवदार लागतात। त्यानंतर आता छोले मस्त असे शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता शिजलेली छोले आता मी फोडणी देण्यासाठी घेणार आहे। अशा पद्धतीने आता छोले मस्त शिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण फोडणी देऊया। तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई छानपैकी गरम झालेली आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चम्मच जिरे टाकायचे आहे। जिरे चांगले तडतडले की 2 कांदे बारीक असे कट करून तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला सोनेरी रंगावरती मस्त असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि कांदा आणि आलं लसूण पेस्ट खमंग अशी त्याची फोडणी तयार करायची आहे। तर अशा पद्धतीने आता लसूण आणि कांदा मस्त असा परतून झालेला आहे। त्यानंतर 1 टोमॅटो त्याची पूर्ण अशी प्युरी तयार केलेली आहे। अशा पद्धतीने आता टोमॅटो ही कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। कांदा, टोमॅटो आणि लसूण चांगला परतून झाला की त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। तर इथे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा सुहाना मसाला, 1 चमचा लाल तिखट, पाव चम्मच हळद, सर्व मसाले टाकून झाल्याच्या नंतर आता आपल्याला छोले मसाला 1 चमचा टाकून घ्यायचा आहे। आता अशा पद्धतीने मसाले छान असे तेलामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहेत। मसाले तेलामध्ये छान असे परतून घेतल्यानंतर आता आपल्याला मसाला छान परतून झाला की त्यामध्ये शिजवून घेतलेले छोले टाकायचे आहेत। तर अशा पद्धतीने छोले टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे मसाला त्याला लागेल अशा पद्धतीने हा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे। ते इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। जास्त पातळ भाजी करायची नाही, एकदम अशी थोडीशी घट्टच करायची आहे। तर त्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकून हे छान असा मसाला शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं ही भाजीला आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता थोडीशी कोथिंबीर मी बारीक कट करून त्यावरती टाकलेली आहे। आता त्यानंतर आता मस्त अशी आपली रसरशीत छोलेची भाजी तयार झालेली आहे। आता आपण भटुरे बनवण्यासाठी घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं पेड्यासारखं भटुरेचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता अशा पद्धतीने गोळ्या करून घेणार आहे। त्यानंतर पोळपाटाला तेल लावायचं आहे आणि मस्त असं भटुरे लाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याची लंबट साईज किंवा गोल साईज करू शकता। तर मी इथे गोलच साईजचे भटुरे बनवून घेणार आहे। पुरी बनवतात तशा पद्धतीने भटुरे बनवणार आहे।
तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम छान गोल गरगरीत मी भटोरा बनवून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भटोरे बनवून घ्या। तर आता भटोरे बनवलेले आहेत तर आपण तळून घेऊया। त्यासाठी गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये भटोरा टाकलेला आहे आणि भटोरा आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान असा तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त असा टम्म फुगून तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने सर्व भटोरे तळायचे आहेत आणि अशा पद्धतीने सर्व भटोरे एकदम असे टम्म गुबगुबीत असे फुगून झालेले आहेत। तर रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही पण अशा पद्धतीचे छोले भटुरेची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। खूप साधी आणि सोपी आहे। अगदी हॉटेलसारखी टेस्ट आपण छोले भटुऱ्याला घरच्या घरी बनवू शकतात। तर रेसिपी एकदम सोपी आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये।